पेट्रोल डिझेल 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा महागलं. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 87 पैशांची वाढ, तर डिझेलही 91 पैशांनी महागलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वंदे भारतनं प्रवास. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर ताफा सोडून मुंबई ते शिर्डी रेल्वेनं प्रवास. नीट पेपर फुटी प्रकरणात आणखी एका शिक्षिकेला बेड्या. पुण्यातून एनटीएशी संबंधित मनीषा हवालदारला अटक. भौतिकशास्त्राचा पेपर फोडल्याचा आरोप. नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरचे 4 डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात. मुलांसाठी पेपर विकत घेतल्याचा संशय. गेल्या 7 दिवसांपासून सीबीआयचं पथक जिल्ह्यामध्ये तळ ठोकून. इंजिनिअरिंग पदवी प्रवेश प्रक्रिया वेळेतच होणार. नीट पेपर फुटीचा परिणाम होणार नसल्याचं सीईटी सेलकडून स्पष्ट. विद्यार्थ्यांना संभ्रम न बाळगण्याचं आवाहन. नाशिक लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये दोषारोपपत्र दाखल. 1500 पानांच्या चार्जशीटमध्ये धर्मांतराचा संपूर्ण कट उघड. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलचंही नाव. विधान परिषदेच्या जागा वाटपाचा वाद विकोपाला. 7 जागांची मागणी करत 10-5-2चा फॉर्म्युलाही शिवसेनेनं फेटाळला. राष्ट्रवादी 3 जागांवर अडून बसल्याची माहिती. महायुतीमध्ये फूट पडेल असं काही बोलू नका. मित्रपक्षांना एकत्र ठेवत सरकार चालवायचंय. एकनाथ शिंदेंकडून मंत्री संजय शिरसाटांना समन्स. राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. सोलापूर, रत्नागिरीसह रायगडमध्ये हलक्या सरी. साताऱ्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. पुण्यामध्ये थोड्याशा पावसात रस्ते जलमय. नवी मुंबईमध्ये सोमवारपासून 10% पाणी कपात. महापालिका क्षेत्रातील विविध विभागांमध्ये आठवड्यातून 2 दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद.